महाराष्ट्र विधिमंडळाची अधिवेशनं होतात. तुम्हाला माहीत असेलच. मुंबईत म्हणजे यातलं एक अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि तिसरं हिवाळी अधिवेशन होतं. हे दोन मुंबईत होतात. हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघातले आमदार, विधान परिषदेवर निवडून आलेले 78 सदस्य नागपूरला येतात. आमदारांना राहण्याची व्यवस्था म्हणून मुंबईत जसं आमदार निवास आहे तसंच ते नागपूरला देखील आहे. मोठं आहे, प्रशस्त आहे. पण बहुतांश आमदार त्यांच्या खोल्या स्वतः वापरत नाही. त्यांच्या खोल्या या मतदारसंघातले कार्यकर्ते, पाहुणे, कधीकधी PA आणि इतर लोक यांनीच भरलेले असतात. आणि हे आमदार अधिवेशन काळात शहरातल्या उंची हॉटेल्समध्ये राहतात. नागपूरमध्ये आमदार, नेते, मंत्री यांचं फेवरिट हॉटेल आहे सेंटर पॉईंट. काहींना ऑरेंज सिटी आवडतं, तर काही लोक हे तुली इंटरनॅशनलमध्ये उतरतात. त्यामुळे अलीकडे आमदार हे शासकीय निवास व्यवस्थेचा वापर करतच नाही, ते स्पष्ट झालेलं आहे. 7 दिवसांपूर्वी धुळ्यातल्या सरकारी विश्रामगृहातल्या 102 नंबरच्या एका सूटमध्ये 1,84,86,86,000 रुपये सापडले. आणि हा सूट माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या PAनं म्हणजे किशोर पाटील यांनी बुक केलेला होता. अशी एक बातमी आपण ऐकली असेलच. आज आपण सरकारी विश्रामगृह किंवा आमदार निवास अथवा मंत्र्यांचे बंगले या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण होते, घबाड सापडतात, या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलणार आहोत. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या नियोजनाला पूरक असा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी विधिमंडळातल्याच काही आमदारांची समिती बनवली जाते. त्या समितीला अंदाज आणि आश्वासन समिती असं नाव दिलं गेलेलं आहे. या अंदाज समितीकडून राज्यभर दौरे केले जातात वेगवेगळ्या जिल्ह्यांचे, आणि महानगरपालिका किंवा ते अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत त्या जिल्ह्यातल्या विविध एजन्सीकडून केल्या जाणाऱ्या विकास कामांचा आढावा घेण्याचं काम केलं जातं. यामुळे कामांच्या दर्जावर आणि खर्चावरही चेक ठेवला जातो, असा या समिती गठीत करण्यामागचा शुद्ध हेतू असावा. पण या समितीतले सभासदही दौऱ्यावर असताना निवासासाठी शासकीय विश्रामगृहात उतरत नाहीत. त्यांची पंचतारांकित नसली तरी किमान तारांकित हॉटेल्स बुक असतात. मग हे लोक कोणाच्या बांधावर जाऊन विकास कामांची पाहणी कसले करणार, नाही का? यांना जर शासनाने बनवलेल्या विश्रामगृहात राहायला आवडत नसेल, आमदारने असं सोडून द्या, तिथं आबाळ होते, गैरसोय होते माणसाची. आता हे लोक एवढे सरावलेले सगळ्या सुविधांना, त्यामुळे बांधावर जाऊन प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून विकास कामांची पाहणी कठीणच आहे. जे काही होतं ते वातानुकूलित सभागृहातल्या बैठकांमध्येच कागदावर. धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातल्या अंदाज समितीच्या बैठकीतही म्हणजे ती बैठकही अशाच कारणांनी वादग्रस्त ठरली. त्याला जोड मिळाली ती गुलमोहर नावाच्या शासकीय विश्रामगृहातल्या 102 क्रमांकाच्या रूममध्ये सापडलेले 1,84,00,00,000 ते घबाड. अंदाज समितीचे अध्यक्ष असलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांच्या PAनं बुक केलेल्या 102 नंबरच्या रूममध्ये एवढे पैसे सापडलेले आहेत. ते माझे नाहीत, तर मला फसवण्यासाठी प्लांट केले गेलेले आहेत, असा दावा किशोर पाटील नावाच्या त्या सरकारी अधिकाऱ्याने केलेला आहे. हे पाटील म्हणजे अंदाज समितीच्या अध्यक्षांकडे प्रतिनियुक्तीवर आलेले कक्ष अधिकारी लेवलचे एक अधिकारी आहेत. ते विधान परिषदेच्या सभापतींनी या घबाड प्रकरणाची दखल घेत तातडीनं किशोर पाटील याला ताबडतोब निलंबित करून टाकलेलं आहे. पण किशोर पाटीलच्या निलंबनानंतरही गुंता काही सुटत नाही. हे 1,84,00,00,000 रुपये कोणाचे? सरळ सोट अर्थ लावायचा तर सरकारी कामांचे ठेके मिळवणाऱ्या ठेकेदारांनी त्यांच्या सोयीनं काम केलं, कामाचा अपेक्षित दर्जा टिकवला नाही, सिमेंटमध्ये चुना मिसळला, तर त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आणि आपल्या कामांची बिलं वेळेवर रिलीज करून घेण्यासाठी अनेकांना लाच देत असतातच. 2%, 5%, 4% असे 100 मधले जवळपास 40 ते 45% वाटले जातात. त्या शृंखलेतली एक कडी म्हणजे अंदाज समिती आहे का? कारण अंदाज समितीच्या बैठकीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या रकमेचं जमा होणं, त्या रूममध्ये सापडलेल्या प्रत्येक बॅगेवर कोडवर्डमध्ये एक इंग्रजी अक्षर आणि त्या रकमेतल्या बॅगेचा आकडा लिहिलेला असणं, यातून नेमका काय अर्थ काढायचा सामान्य माणसात? बरं, हा प्रकार ज्या माजी आमदार अनिल गोटेंनी उघडकीस आणलाय. आता अनिल गोटे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे डझनभर आरोप आहेत. ते स्वतः त्या अब्दुल करीम तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातले आरोपी आहेत. सध्या जामीनवर बाहेर आहेत.
त्या अनिल गोटेंच्या मते हे पैसे अंदाज समितीच्या अध्यक्षांसाठी म्हणजे अर्जुन खोतकर यांच्यासाठी जमा झाले होते आणि तो पैसा धुळे आणि परिसरातल्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या ठेकेदारांकडून आला होता. अंदाज समिती आपल्या फेवरमध्ये असावी म्हणून अध्यक्षांकरवी हा पैसा खाली झिरपवायचा होता, भ्रष्टाचाराच्या रोपट्याचं सिंचन करायचं होतं. असा जर खुला अजेंडा या राज्यातल्या विकास कामांमध्ये राबवला जात असेल तर रस्तोरस्ती खड्डे पडणारच, निकृष्ट बांधकामं अवेळी कोसळणारच, शहराच्या स्वच्छतेचे 12 वाजणारच, हे लिहून घ्या. कारण या सुविधांसाठी सरकारी तिजोरीतून जाणारा पैसा योग्य ठिकाणी जावा, योग्य प्रमाणात जावा, यावर नियंत्रण ठेवायला बनवलेल्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हेच जर मोठ्या प्रमाणात पैसा खाऊन अशा भ्रष्टाचाराची पूर्ण मोकळी करून देत असतील या ठेकेदारांना, तर अशा अंदाज समित्यांची खरंच महाराष्ट्राला गरज आहे का? बरं, अर्जुन खोतकर हे शिंदेच्या सेनेतले असले तर या समितीत 4 आमदार हे उबाटा सेनेचे आहेत. किरण सामंत, सदाभाऊ खोत, मंदा म्हात्रे, श्रीकांत भारतीय, नाना पटोले, मनीषा चौधरी, चैनसुख संचेती, दिलीप बनकर, काशीराम पावरा, सुधीर मुनगंटीवार अशी 29 सदस्य आहेत. कुणाकुणाची नावं घ्यायची? सगळेच काय या धुळे नंदुरबार जिल्हा अभ्यास दौऱ्यावर आले नव्हते, पण नैतिकतेच्या दृष्टीनं अशा गैरव्यवहारांमध्ये आपलं नाव नको म्हणून किती आमदार या समितीचा राजीनामा देतील या घटनेनंतर? अर्जुन खोतकर मंत्री असल्यापासून किशोर पाटील नावाचा हा कक्ष अधिकारी त्यांचा PA म्हणून प्रतिनियुक्तीवर येत असतो त्यांच्याकडे. याचा अर्थ पाटील आणि खोतकर यांचं जवळचं नातं आहे. पण अशा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांमुळे इतर सभासदांना जो त्रास होतोय त्याचं काय? तर जब सय्या भये कोतवाल असाच एकंदर प्रकार असलेल्या घबाड प्रकरणात ते 1,84,00,000 अद्याप कोणीच माझ्या आहेत म्हणून क्लेम करायला पुढे आलेलं नाही, येणारही नाही. पण सरते शेवटी लक्षात घ्या, हा पैसा महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या घामाचा, कष्टाचा कररूपी महसूल आहे. हा तुमचा आमचा पैसा आहे. त्यामुळे प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे. अलीकडे 2 दिवस ताबूत नाचवले की सारे शांत बसतात नंतर. तसाच प्रकार या प्रकरणाचे ताबूत नाचवण्यात होईल का? की यातही ED, CBI, IT लावणं गरजेचं आहे. स्वच्छ कारभाराची अपेक्षा असणाऱ्या आणि सगळ्यांना शिस्त लावायला छडी घेऊन निघालेल्या एकट्या फडणवीस मास्तरांकडून आपण काय काय अपेक्षा करायच्या? अंदाज आणि आश्वासन समितीच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणाची त्यांनी तातडीने दखल घेत SIT स्थापन करून चौकशी लावलेली आहे. पण अद्याप या सापडलेल्या घबाड प्रकरणी FIR दाखल झालेला नाही. दिशा सालियन प्रकरणात देखील असा सावळा गोंधळ आपण पाहिलाय, अनुभवलाय. SIT स्थापन पण FIR नंबर नाही. गुन्हाच दाखल नाही तर मग गुन्ह्याचा तपास कसा करणार? SIT म्हणजे आस्ते कदम तपास असा आजवरचा आपला अनुभव आहे. विधिमंडळाचे सदस्य, माफ करा, सन्माननीय सदस्य यात गुंतलेले आढळले तर नामुष्की नको म्हणून हा कव्हरअपचा प्रकार चालवलाय का? SIT घोषित झाली पण ती कामाला लागली आहे का हे देखील माहीत नाही. त्यामुळे सापडलेले 1,84,00,000 आणि अनिल गोटे म्हणतात तसे एकूण 5 कोटीतले उरलेले आणि न सापडलेले 3.25 कोटी कुठल्या कुठे हवेत विरून गेलेत हे कोणालाही समजणार नाही. त्यामुळे आज 8 दिवसांनंतरही या घबाडाबद्दल निव्वळ किशोर पाटील या कक्ष अधिकाऱ्याला निलंबित करणं या पलीकडे आपण काहीच केलेलं नाही हे लक्षात घ्या. तुमच्या आमच्या कष्टाचे कर रूपाने सरकारी तिजोरीत जमा होणारे हे पैसे असे गटार नाले बांधण्याच्या नावाखाली कुण्या सोम्या गोम्याच्या खिशात गेलेले आपण आजवर पाहत आलेलो आहोत. यापुढेही पाहत राहणंच आपल्या नशिबी असणार आहे. तेव्हा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या करामती पाहायच्या. आता हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.